तर मित्रांनो, वेलकम बॅक टू आवर न्यू ब्लॉग. तर कालचा तुम्ही व्हिडिओ पाहिला असेल, आमचा पहिलाच व्हिडिओ होता आणि आज हा आमच्या चॅनलवरचा दुसरा व्हिडिओ आहे. आणि आजच आम्ही चाललो आहे फिरायला. तर फिरायला कुठं चाललो आहे तर आम्ही चाललो आहे निगडीला. निगडी माहिती असेल तर निगडी आहे पुण्यामध्ये आणि तिथे आहे अप्पूघर, म्हणजे खूप जुनं ॲम्युजमेंट पार्क आहे जिथे म्हणजे आपल्या जनरेशनची लोकं लहानपणी जाण्याची स्वप्न बघत होती. तर तिथे मी तर कधी गेलो नाही माझ्या लहानपणी, पण आता माझ्या मुलाला आम्ही घेऊन चाललो आहे तिकडे. तर आता वाजले दुपारचे 3 आणि 1 तास लागेल आम्हाला तिथे पोचायला. तर तिथे जाऊनच आता भेटू आणि तिथं काय काय ॲक्टिव्हिटीज आहेत ते तुम्हाला सगळं दाखवतो मी या व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. पोचलो आता अप्पूघरला. गाडी इथे मागं पार्क केली, खूप मोठी पार्किंग आहे इथं. तर जाऊया आता आतमध्ये, बघूया किती तिकीट आहे. तर आता तिकीट काढलं आहे. मोठ्यांसाठी 600 रुपये आहे आणि लहान मुलांसाठी म्हणजे आरवचं 500 रुपये तिकीट आहे. फक्त 100 रुपयाचं फक्त. आणि फक्त जर एंट्री करायचं असेल तर 100 रुपये एंट्री आहे. तर आपली एंट्री झालेली आहे आता. तर बघूया आतमध्ये काय काय ॲक्टिव्हिटी आहेत. तर बरेच लहान मुलं आले. यस कॅमेरा. तर ते शाळेची मुलं पण आले पिकनिकसाठी मला वाटतं. इथे एंट्री केल्याच एक ट्रेन एक आहे, अप्पू एक्सप्रेस. तर आल्या आम्ही आरव आणि पायल आणि अथर्व तिघं गेलेत रेल्वेमध्ये, म्हणजे अप्पू एक्सप्रेसमध्ये. आता येईल बघा एक्सप्रेस इथलं. बाय. किती राऊंड? 2 असतात. 2 राऊंड. त्या एक्सप्रेसचे फक्त 2 राऊंड असतात. आता ह्या एक्सप्रेसमधनं बसून आम्ही चाललो आहे दुसऱ्या राईडकडं. तर आता बघूया अजून काय काय आहे तिथं. त्या इथे ना लहान आणि मोठ्यांसाठी पण आहे, बऱ्याच ॲक्टिव्हिटी आहे तिथं. इकडे मागे पायल स्वतःच्या ब्लॉगचे शूट करते हिंदीमध्ये आणि मी मराठीमध्ये शूट करतो आहे. तर आता आरवला मी या राईडमध्ये बसवले. आरव घाबरू नको. आरव बघा कसा बसला एकटा. गोल गोल झुला झुला होते नेंद्रो झुला. आरव घाबरून उतरला खाली आणि आता या राईडमध्ये बसायचं म्हणतोय. आणि ही राईड आता बंद आहे. त्याच राईडमध्ये बसावं लागेल. तर दोन्ही राईडमध्ये आरव बसला नाही. आता आला मी इथे आहे गंमत गिरकी. तर अशा बाईकची राईड आहे. बघू आरव बसतो का त्याच्यावर. ओके. तर आता आरव बसलाय. आरव या राईडमध्ये बसलाय फायनली. अशा बुलेट्स आहेत बाईकचे तिथे. बाय. नशीब या राईडमध्ये आरव घाबरत नाही आहे. बघू मजा आली. ही राईड झाली एक आता कम्प्लीट. इथल्या बऱ्याच राईड आहे ना बंद पडलेले आहेत. इथे समोर अजून बऱ्याच काही राईड आहेत. आपण तिकडे जाऊया आता. ही एक राईड आहे. बघूया आता आरव बसतो का याच्यामध्ये. तिकीट फक्त पायलचं, आरवचं आणि अथर्व यांचंच काढलेलं आहे. आम्ही फक्त एंट्री तिकीट घेतलं, ते फक्त 100 रुपयाला होतं. झाली फायनली आरव बसला याच्यामध्ये. ॲक्च्युली खालीवर होतं पण आरवसाठी ते फक्त खालीच फिरत होते. आम्ही ॲक्च्युली पॅकेज घेतलं आहे प्रत्येकाने इथं तिघांनी, म्हणजे पायलनी, अथर्व आणि आरवचं पण घेतलं आहे. पण इथं यांची लई नाटकं आहेत की ह्याच्यात नाही बसायचं, त्याच्यात नाही बसायचं. ही राईड यांच्यासाठी नाही आहे, ती राईड त्यांच्यासाठी नाही आहे. नक्की आहे का यांना चालू नाही करायच्या राईड्स, त्यामुळे नाटकं चालू आहेत माहिती नाही. आता बघूया किती राईड्स होतात ते.
त्या इथे एक आहे हेलिकॉप्टर राईड. हॅलो. तर आरो बसलाय तर खरं, बघूया आता घाबरतो का काय. चल इली कार डॅशिंग कार. त्या इथं एक आहे डॅशिंग कार. आता पायल चालले त्याच्यामध्ये आरवला घेऊन. तर आम्ही आता दोघं इथे थांबलोय राईड बघण्यासाठी. हा बाबा कुठं चढतोय. दम आली हा लागे तर फायर. तर पायल एकटी खेळून आले. आरव इतका रडायला लागलाय. ॲक्च्युली लहान मुलांसाठी अलाउड नाही येते, त्यामुळे पायल एकटीच गेली होती. बघा किती रडतोय आरव. तर ह्या इकडच्या राईड आमच्या झालेल्याच. आता इकडे 4-5 राईड आहे, त्यातल्या काही लहानसाठी आणि काही मोठ्यांसाठी आहेत. आता आम्हाला जायचं ह्या बाजूला, म्हणजे एंट्री केल्या राईट साईडला. या अप्पूकरचा परिसर तर खूप मोठा आहे, पण याला गरज आहे मेंटेनन्सची. कारण की बऱ्याच राईड जे आहेत ना, खूप असं त्यांना जंग लागलेलं आहे आणि त्यांना अर्जंट बेसिसमध्ये येणं रिप्लेसमेंट करायचीच गरज आहे. एवढ्या बेकार परिस्थिती आहेत. तर बघूया आता आम्ही चाललो त्या बाजूला. तिकडे काय काय राईड्स आहेत बघूया आता. आणि आज फ्रायडे आहे त्यामुळे पूर्ण खाली आहे आणि कुणीच नाही ऑलमोस्ट. ती एक चांगली गोष्ट झाली आमच्यासाठी, कारण की आम्ही निवांत फिरू शकतो. बघू इकडं बघू इकडं. त्या इथे मागं टॉयलेटची पण व्यवस्था आहे आणि या टॉयलेटच्या समोर जे काही फूड कॉर्नर आहे इथं, म्हणजे तुम्ही खाण्यापिण्याच्या व्यवस्था आहे इथं. बरंच काही खाण्यापिण्याचं भेटतं इथं वाटतं. तर इथे एक बोट राईड आहे लहान मुलांसाठी. आता आरवला त्याच्यामध्ये बसवलं आम्ही. आरव या राईडमध्ये पण बसणार नाही, पूर्ण राईडमध्येच बंद करावं लागली. राईड आहे फ्रॉग राईड, त्यात बसलाय आरव. त्याच्यामध्ये 3 जण बसलेत. बाय बुबू. बुबू हॅलो बुबू हॅलो 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 हॅलो. तर पायल चालली या राईडमध्ये, पण तिथं आरवला अलाउड नाही आहे. हे मोठी राईड आहे, हा पूर्ण पाळणा आहे मोठा असा. इथं अलाव करत नाही आरवला, कारण की आरव अजून खूप छोटा आहे त्यामुळे. हो चल ना एलिफंट. ते एक ट्रेन राईड आहे, त्याच्यामध्ये सगळेजण चाललेत, पण मी नाही चाललो. ही आहे ट्रेन राईड इथं. ही ट्रेन तर याची राईड झाली. आता पायलची मम्मी गेली त्या राईडमध्ये बसायला. बुबू व्या त्याला माहिती नाही काय झालं, आज खूप रडतोय सारखंच. वाटतं गरमीमुळे त्रास होतो त्याला. हे जे पॅकेज घेतलं ना आम्ही, त्या पॅकेजमध्ये फक्त तुम्ही एकदाच राईड करू शकता. म्हणजे प्रत्येक राईडमध्ये तुम्ही एकदाच जाऊ शकता, डबल जाऊ शकत नाही तुम्ही. ॲक्च्युली हे राईड खालीवर होते, थोडासा आरव घाबरलाय. आता आम्ही आलो ते आईस्क्रीम खायला. ते कुल्फी घे. माझी आईस्क्रीम माझी कुल्फी तर घेऊन खातोय आता. थँक्यू. आमचं कुल्फी खाऊन झालं आहे. आता आमचा आरव शेट अजून कुल्फी खातो इथे बसून. हॅलो दिसतो ना, हॅलो दिसतो. आईस्क्रीम खाओगे? ॲक्च्युली या राईडमध्ये पाहायला बसायचं होतं, पण आरवने बसूनच दिलं नाही तिला. ॲक्च्युली लहान पोरं अलाउड नाही आहे त्याच्यामध्ये, त्यामुळं आरव जाऊन देत नाही तिला. ॲक्च्युली पाहायला खूप इच्छा होती, मगाचपासून 3-4 वेळा ट्राय केला जाण्याचा, मग तो काय जाऊन देत नाही तिला.
हा बघा कसं कुल्फी खातोय ते बघा. अरे हो इधर इथल्या बऱ्याच राईड्स आहे ना पूर्ण बंदच आहे. आम्ही सगळे वैतागलो आता आणि पाहायला तर अक्षरशः खूप चिडली आहे कारण की 600-700 रुपये तिकीट काढले आम्ही. त्यातले अर्धे राईड तर बंदच आहेत. आणि त्यात खूप रेस्ट्रिक्शन खूप आहे की लहान मुलांना ह्याच्यात बसवायचं नाही, मोठ्याने ह्याच्यात बसायचं नाही. आणि जे राईड्स आहेत ते खूप जुने आहेत, म्हणजे पूर्ण मेंटेनन्सला निघालेत असे आहेत राईड्स. तर बघू आता शेवटची राईड आहे ही वाली. बघू आता त्याच्यात कुणाकुणाला अलाव करतात. तर पायल आणि अथर्व गेलेत फळामध्ये आणि आरव बसला तिथे गपचूप, कारण की आरवला कळालं तर तो पायाला जाऊन देणार नाही, त्यामुळे तिथं त्याची आजी त्याला खेळत बसली इथे. तर फायनली पायल गेली या राईडमध्ये. आरवला आम्ही कसं तर तिकडं गपचूप बसवलं आहे. हॅलो आरव त्या तिथे बसलाय बघा. पायलनी पण पॅकेजचं तिकीट घेतलेलं आहे, पण तिला 2-3 रायडर्स करायला भेटले, त्यामुळे पैसे वसूल झालेले नाही, कारण की आरव तिला बिलकुल खेळून देत नाही आहे. तर आता आरवला जसं ते बसवलं आहे ना, तसं पायलनी प्लॅन केलं की ह्या राईडमधनं निघायचं. ते बघा तिथं उतरते ते आणि तिथे समोर अजून एक राईड आहे, त्या राईडमध्ये चालली आहे, ते पण आरवला लपून. मोबाईल ठेवा आतमध्ये. तेव्हा पायल पळत गेली. आरव तिकडे बसलेला आहे, तो मी जातो तोपर्यंत शूट करायला पायलचं. ही शेवटची राईड होईल कदाचित आमची. मी तर नाही बसलो कुठल्या राईडमध्ये, कारण की मी तिकीट पण काढलं नाही. तर कसे तसे पायलने राईड केलेत कम्प्लीट दोन्ही. तर पायलची धावपळ बघून इथले ऑपरेटर पण हसायला लागलं, कारण की आरव तिला काहीच खेळून देत नाही, कुठलेच राईड करून देत नाही. आरवला बसवलं तिथं माती खेळायला. काही ऑप्शन नाही आहे, कारण की पैसे वसूल केलेच पाहिजे, कारण की तिकीट काढले आपण. झाले अजून 1-2 राईड बाकी आहेत. पायल कम्प्लीट झाले, तर तेवढं कंप्लीट झालं की आम्ही निघणार होतो घरी. हे बघा आरव कसा खेळतो इथे मातीमध्ये. बाबू काय खेळतो? माती माती. आता आरव पूर्ण विसरला आहे त्याची मम्मी कुठे, तेवढ्या माती खेळण्यात मग्न झालेला आहे. पाहायला गेले तर शेवटची एक राईड आहे, काहीतरी हॉरर टाईप आहे थीम, ते बघायला गेली. ते झालं की आम्ही निघणार घरी. ठीक आहे, खेळ खेळ. हे बघा माली काय जाऊन आले. तर आता वाजले संध्याकाळचे 6 आणि आता मी फायनली निघालो घरी. आणि याचं इंट्रोडक्शन करायचं राहिलं. हा आहे पायलच्या बहिणीचा मुलगा, पायलची जी मोठी बहीण आहे तिचा मुलगा आहे. काय ह्याचं नाव आहे अथर्व. हॅलो हॅलो. तर अथर्वला आता शाळेच्या सुट्ट्या पडल्या, त्यामुळं आरव अथर्व सिमिलर नाव असल्यामुळं थोडं कन्फ्युजन होतं. तर अथर्वला आता शाळेची सुट्ट्या पडल्या, त्यामुळे तो आमच्या संग येतो लोणावळ्याला 3-4 दिवसांसाठी, बरोबर ना. तर हे जे तिकीट काउंटर आहे ना याच्यासमोर, आता आम्ही निघालो, ॲक्च्युली संध्याकाळ झाली. हे समोर जे तिकीट काउंटर आहे, ते तिकीट काउंटरच्या समोरच मेन गेट आहे, मेन गेटच्या समोरच रिक्षा स्टँड पण आहे. आणि इथे पार्किंग आहे, आणि त्या पार्किंगचे चार्जेस आहे 50 रुपये कारसाठी. 2 व्हीलरचे माहिती नाही, कारण की आम्ही आले कारने, तर कारचे त्यांनी 50 रुपये चार्ज केलेत. खूप मोठी पार्किंग आहे, पार्किंगचं काही टेन्शन नाही आहे. ही आहे समोर मोठी पार्किंग, इथे लागली आमची गाडी ही, आणि ही खूप मोठी पार्किंग आहे इथं. चला लवकर. तर आता वाजले तर रात्रीचे 8:30 आणि आम्ही पोचलो आमच्या घरी लोणावळा इथे.
तर आल्या आम्हाला सगळ्यांना भूक लागली होती, त्यामुळं पाहायला लागली स्वयंपाक करायला. चेंज पण केला नाही तिने आणि स्वयंपाक करायला सुरू केलं बाहेरली. आणि आता तुम्हाला सांगतो मी अप्पू घरला जायला पाहिजे की नाही. तर मित्रांनो, आता तुम्हाला सांगतो मी अप्पू घरला जायला पाहिजे का नाही. तर एका वाक्यात सांगेल की नाही, कारण तेही सांगतो. सगळ्यात महत्त्वाचं कारण की अप्पू घरमधले जे ॲम्युनिटीज आहेत, जे ॲक्टिव्हिटीज आहेत ते पूर्ण खराब झालेले आहेत. म्हणजे इतकं त्यांचं मेंटेनन्स करण्याचं बाकी आहे की असं वाटते की नाही का 20 वर्षापासून, म्हणजे जेव्हापासून ते सुरुवात झाली होती अप्पू घरची, तेव्हापासून जे इक्विपमेंट्स होते ते हे आजच चालवलं जात आहे. नवीन काही मला वाटत नाही तिथं काही केलेलं आहे म्हणून. म्हणजे पॅकेज घेतो 600 रुपये 500 रुपये असे पॅकेज त्यांनी ठेवलेले आहे डिस्काउंट करून. त्याच्यामध्ये पण काय होतं की बऱ्याच ॲक्टिव्हिटी सांगितले जातात की हे राईड बंद आहे, ती राईड बंद आहे, ह्या राईडमध्ये तुम्ही जाऊ शकत नाही, त्या राईडमध्ये तुम्ही जाऊ शकत नाही. ॲक्च्युली आम्ही आरवसाठी 500 रुपयाचं तिकीट काढलं होतं पॅकेजवालं. तर फक्त त्यांनी 2 ते 3च राईड त्याच्यासाठी होत्या, बाकी सगळ्या बंद होत्या एकतर. आणि काहीमध्ये सांगितले की त्याची हाईट कमी आहे त्यामुळे तो जाऊ शकत नाही. तर माझं असं म्हणणं आहे की जर आपल्याला 600 रुपये खर्च करायचे आहेत तर आपण का नाही वेट एन्जॉय किंवा मग इमॅजिन गेलेलं परवडेल. की आम्ही मेन गेलो होतो आरवसाठी, पण आरवलाच तिथे खेळायला भेटला नाही. हां, काही 1-2 राईड्स होत्या ज्या पायलनी राईड केल्या होत्या त्या ठीक होत्या, पण मेन म्हणजे आम्ही गेलो होतो आरवसाठी. अप्पूघर म्हटलं की लहान मुलांसाठी आम्हाला वाटलं होतं की भरपूर काही असेल ॲक्टिव्हिटीज, पण नाही आहे तसं काही. लहान मुलांसाठी बिलकुल नाही आहे. आणि आपण जे एंट्री करतो अडल्टसाठी 100 रुपये त्यांनी चार्ज लावले, ते पण मला वाटतं की खूप जास्त आहे. ॲक्च्युली ते 50 रुपयेच असायला पाहिजे, कारण की आतमध्ये एवढं काही नाही आहे. हा होता आपला मराठी चॅनलचा दुसरा ब्लॉग. आणि तुम्हाला हा जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज ह्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये जाऊन कमेंट करा. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. तर या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. आपण आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत गुड बाय.